नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी आज तुम्हाला इयत्ता 11वीतील भूगोल या विषयातील पहिलं प्रकरण भू हालचाली याविषयी थोडक्यात माहिती मी माझ्या परीनं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. भू हालचाली या प्रकरणामध्ये पहिल्यांदा आपणाला प्रस्तावना पाहणं गरजेचं आहे. का तर सर्वसाधारणपणे पृथ्वीची निर्मिती कशी झाली, तर अगदी सुरुवातीला तप्त असा एक सूर्याचा गोळा होता. त्या तप्त अशा सूर्याच्या गोळ्यातून प्रामुख्यानं तो गोळा प्रामुख्याने हायड्रोजन आणि इतर वायूचा होता आणि त्या गोळ्यातून प्रामुख्याने एकाडे एक अशी वलये निर्माण होऊन ग्रह आणि उपग्रह यांची निर्मिती झालेली आढळते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या जगातील शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धांताद्वारे आपले मत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यापैकीच कांट व लाप्लास या शास्त्रज्ञाने एक तारका सिद्धांत, त्यानंतर जीन्स आणि जेफ्रीज यांनी भूखंडवन सिद्धांत असे अनेक शास्त्रज्ञांनी अनेक प्रकारची मतं आपली सांगितलेली आढळतात. त्याचप्रमाणे एक भारतीय शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनीसुद्धा पृथ्वीच्या उत्क्रांतीचा किंवा उत्पत्तीचा सिद्धांत मांडलेला आढळतो आणि त्यातून पृथ्वीची उत्पत्ती होत असताना पूर्वी एकसंघ असे खंड होते. अशा एकसंघ अशा खंडाला पॅन्जिया नावाने ओळखले जात होते आणि या एकसंघ खंडावरती अनेक प्रकारची स्थित्यंतरे याचा अर्थ काय तर हालचाली होऊन त्यामध्ये त्या पॅन्जियाचा मधला भाग खाली खचला गेला आणि त्या ठिकाणी खोलगट भाग तयार झाला. त्यातील वरच्या भागाला गोंडवाना आणि खालच्या भागाला बराच भाग समुद्रानं वेढलेला आढळतो आणि सद्यस्थितीत जो पृथ्वीचा जो खोल खड्ड्याचा भाग होता त्याला टेथिस नावाचा समुद्र या नावाने ओळखले जात होते. परंतु पृथ्वीवरती अनेक प्रकारची स्थित्यंतरे होऊन प्रामुख्याने त्या ठिकाणी भूखंड आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मोठ्या समुद्रांची निर्मिती झालेली आढळते आणि त्यातून तुम्हाला असं सांगता येईल की त्या ठिकाणी काही पृथ्वीवरील कार्य करणाऱ्या शक्ती आहेत. त्यामध्ये पृथ्वीच्या अंतर्गत भागात कार्य करणाऱ्या शक्ती आणि पृथ्वीच्या भूगर्भीय किंवा भूपृष्ठीय भागावरती कार्य करणाऱ्या शक्ती आढळतात. त्यामध्ये अंतर्गत भागात पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये आपण जसे जावे तसे तापमान वाढत जाते. त्यामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील जो भाग आहे तो भाग प्रामुख्याने खडकाचा जरी भाग असला तरी तो जास्त उष्णतेनं वितळतो आणि त्या ठिकाणी तप्त अशा लावारसाची निर्मिती होत असते आणि तप्त असा लावारस पृथ्वीच्या अंतर्गत भागात दाब आणि ताण निर्माण होऊन त्या ठिकाणी प्रामुख्याने काही भूकंप आणि ज्वालामुखीचे धक्के बसत असतात. मग अशा क्रिया घडत असताना त्यातील काही भाग वरती उंचावला जातो तर काही भाग खाली खचला जातो आणि अशा प्रकारे या ठिकाणी अंतर्गत शक्ती निर्माण होत असतात. त्यानंतर दुसरी शक्ती आहे बहिर्गत, म्हणजे भूपृष्ठीय भागावरती ऊन वारा पाऊस यांचा परिणाम होऊन प्रामुख्याने नद्या, हिमनद्या आणि इतर कारके निर्माण होतात आणि त्यातून सुद्धा प्रामुख्याने पृथ्वीच्या भूपृष्ठीय भागावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुहाकार तयार होत असतात. त्यानंतर अंतर्गत शक्तीचे कार्य प्रामुख्याने दोन पद्धतीनं पृथ्वीवरती चालतं. त्यामध्ये मंदगतीने कार्य करणाऱ्या शक्ती सर्वसाधारणपणे या ठिकाणी ही क्रिया होत असताना काही भाग खाली खचला जातो तर काही भाग वरती उंचावला जातो. जर यातील
ही क्रिया होत असताना जर अचानकपणे भूभाग खाली खचला तर त्या ठिकाणी खोलगट असा भाग तयार होऊन त्या ठिकाणी तलाव किंवा समुद्रासारखा भाग किंवा खोल खड्ड्याचा भाग त्या ठिकाणी तयार होत असतो. तर काही वेळेला पृथ्वीच्या अंतर्गत भागात प्रामुख्याने शीघ्र गतीने जर एखादी हालचाल झाली तर त्यातून प्रामुख्याने काही भाग वरती उंचावला जातो तर काही भाग खाली कचला जातो. माशा पृथ्वीवरती शीघ्र गतीने कार्य करणाऱ्या शक्ती कोणत्या आहेत? त्यामध्ये शीघ्र गतीने कार्य करणाऱ्या शक्ती म्हणजेच भूकंप आणि ज्वालामुखी होय. त्यानंतर मंद गतीने ज्या शक्ती आहेत किंवा ज्या हालचाली आहेत त्या कशा कार्य करतात तर पृथ्वी तलावरती भूत्रिज्येच्या दिशेने म्हणजेच उभ्या दिशेने क्षितिज समांतर याचा अर्थ पृथ्वीच्या आडव्या दिशेने ज्या उभ्या आडव्या दिशेने जे कार्य करतात त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे भूआकार तयार होत असतात. तर मुलांनो या ठिकाणी थोडे आठवूया. आकृती क्रमांक 1-1चे निरीक्षण करा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नासंबंधी चर्चा करा. त्यातील चित्र चित्र आ, चित्र ई, चित्र ई अशा 4 आकृत्या आपणाला दिलेल्या आहेत आणि त्या आकृत्यांचं निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे आपणाला द्यावयाची आहेत. प्रश्न क्रमांक 1, चित्र अ मधील इमारती कोसळण्याची संभाव्य कारणे कोणती असावीत? तर तुम्ही बारकाईनं त्या पहिल्या या चित्राचं निरीक्षण करून त्याचं उत्तर असे आपणाला सांगता येईल की भूकंप. त्यानंतर मग आता भूकंपाची निर्मिती कशी होते तर पृथ्वीच्या अंतर्गत भागात क्षणिक अडथळा निर्माण होऊन भूपृष्ठ हादरते, तरतरते आणि त्यातून प्रामुख्याने भूकंप निर्माण होत असतो आणि त्यातून अनेक प्रकारच्या उंचच्या उंच इमारती, अनेक प्रकारच्या भूभागाचा भाग एखाद्या वेळी जर खडक कठीण असेल तर तो भूभागाला तडा जाऊन त्या ठिकाणी प्रामुख्याने प्रस्तरभंग किंवा विभंग झालेला आढळतो. त्यानंतर चित्र आ मधील घटना कशाशी संबंधित आहे, त्याचा परिसरावर कोणता परिणाम होतो? तर सर्वसाधारणपणे चित्र क्रमांक 2 याचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर सर्वसाधारणपणे चित्र आ मधील ही घटना ज्वालामुखीच्या उद्रेकाशी संबंधित आहे. ज्वालामुखीचा पृथ्वीच्या तप्त अशा भूभागातून जर लावारच वरती येत नलिकेतून वरती येत असेल तर तो स्फोट त्या ठिकाणी होत असतो आणि तो लावारस जर पातळ असेल तर तो जमिनीवर पसरतो आणि त्यातून पठारांची निर्मिती होते. उदाहरण जर सांगायचं झालं तर भारताचे द्वीपकल्पीय पठार किंवा महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठार असे उदाहरण आपणाला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, चित्र ई मधील जमिनीला आलेल्या बाकाचे कारण काय असावे? सर्वसाधारणपणे एखाद्या ठिकाणी ही क्रिया चित्राचं जर निरीक्षण आपण केलं तर ही क्रिया कशामुळे झालेली आहे तर ज्या ठिकाणी पृथ्वीवरती कमी कमकुवत जमीन असेल आणि त्या ठिकाणी खडक जर एकदम मृदू असेल तर त्या ठिकाणी दाब आणि ताण निर्माण होऊन प्रामुख्याने तो भाग त्या ठिकाणी दाबला जातो आणि त्यातून घडी पर्वत आणि वली पर्वतांची निर्मिती होते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असे सांगता येईल की चित्र ई मधील जमिनीला वळी किंवा घडी पडलेली आढळते. जर जमिनीवर दोन्ही बाजूनी मध्यभागी दाब पडल्याने अशी वळी किंवा घडी पडत असते, त्यालाच वलीकरणाची प्रक्रिया असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, वरील चित्रातील भूहालचालीचे
वर्गीकरण मंद व शीघ्र हालचालीत करा. मग आता सर्वसाधारणपणे मंद हालचालीमध्ये प्रामुख्याने वळ्या किंवा घड्या पडणे, त्याचप्रमाणे शीघ्र हालचालीमध्ये भूकंप आणि ज्वालामुखी याची उदाहरण सांगता येतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, भूखंडीय उपखंडाच्या मुख्य भूमीचा विचार करता वरीलपैकी कोणत्या भूहालचालीचे उदाहरण आढळत नाही? तर सर्वसाधारणपणे भारतामध्ये ज्वालामुखीचा स्फोट कधीच झालेला नाही, त्यामुळं भारतीय उपखंडीय भूमीचा विचार करता वरीलपैकी कोणताही भूभाग भारतामध्ये आढळत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, त्यानंतरचा भाग आपणाला असा पाहता येईल की सर्वसाधारणपणे अंतर्गत हालचाली आणि भूरूपांची निर्मिती कशी होते. तर आत्ताच तुम्हाला मी सांगितलेले आहे की जर भूपृष्ठ मृदू असेल तर त्या ठिकाणी प्रामुख्याने घड्या आणि वळ्या पडतात. दोन्ही बाजूनं जर दाब आणि ताण पडला तर त्या ठिकाणी घड्या आणि वळ्या पडतात आणि घडीचे पर्वत आणि वलीचे पर्वत यांची निर्मिती होत असते. मग याचं जर आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर भारतातील सर्वात तरुण घडीचा किंवा वली पर्वत याचं उदाहरण सांगता येईल हिमालय पर्वत. त्यानंतर अंतर्गत हालचालीचे मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली असे 2 प्रकारसुद्धा पाडता येतात. त्यापैकी मंद हालचाल होत असताना प्रामुख्याने त्यावरती दाब आणि ताण इत्यादी कारणामुळे भूपृष्ठ हे सातत्याने मंद गतीने बदलत असते. त्यानंतर पृथ्वीच्या भूपृष्ठातील दाब आणि ताण यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करता येत नाही, मात्र खंडांचे वितरण आणि पर्वतांची निर्मिती यांचे निरीक्षण करून त्यावरती आपल्याला काहीतरी सांगता येते. तर अशा प्रकारे या ठिकाणी भूखंड आणि पर्वत निर्माण होत असतात. त्यानंतर पुढचा भाग आहे शीघ्र हालचाली. सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या भूपृष्ठात काही शीघ्र हालचाली होतात, त्यांचे काही परिणाम सेकंदात आपणाला पाहायला मिळतात. तो क्षणार्धात तो भाग त्या ठिकाणी नष्ट होत असतो. भूकंप आणि ज्वालामुखी या 2 प्रकारच्या शीघ्र हालचाली आहेत. मग आता जगात ज्या ज्या ठिकाणी भू हालचाली झालेल्या आहेत त्याचे काही दृश्य पुरावे आपणाला या ठिकाणी दिलेले आहेत. उदाहरणार्थ आपण भारतातील मुंबई बेटाच्या आग्नेयेला माझगाव डॉक किंवा माझगाव गोदी जवळ समुद्रात जो वनांचा भाग होता तो समुद्राच्या पाण्यामध्ये बुडाल्याचे पुरावे आपणाला मिळालेले आहेत. त्यानंतर दुसरं उदाहरण सांगता येईल की भारतातील जो तरुण पर्वत आहे अशा तरुण पर्वताचं नाव आहे हिमालय. हा प्रामुख्याने वळी किंवा वळ्या पडून तयार झालेला पर्वत आहे. त्यानंतर तिसरा पर्व आपल्याला सांगता येईल की 1963 आइसलँड बेटाजवळ प्रामुख्याने ज्वालामुखीचा समुद्रात स्फोट होऊन त्या ठिकाणी नवीन बेटाची निर्मिती झाल्याचे काही पुरावे आपणाला पाहावयास मिळतात. त्यानंतर चौथा पुरावा आपणाला सांगता येईल की भारताच्या आग्नेय दिशेत जो इंडोनेशिया देश आहे या इंडोनेशियाच्या जावा सुमात्रा बेटालगतच्या भागात प्रामुख्याने तुम्हाला माहीत आहे समुद्राच्या तळाशी भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक होऊन त्या ठिकाणी महाकाय अशा प्रचंड लाटा निर्माण होऊन प्रामुख्याने त्या ठिकाणी जो भूभाग होता, उदाहरणार्थ सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची आपणाला अशा भूहालचालीमुळं वाढलेली आढळते. त्यानंतर भूवर्तनिकी हालचाल, त्यामध्ये पृथ्वीवर भूपृष्ठातील काही अंतर्गत बलामुळे किंवा शक्तीमुळे हालचाली घडतात. त्यापैकी भूवर्तनिकी ही एक प्रकारची हालचाल आहे.
भूवर्तनिकी हालचाल ही प्रामुख्याने ऊर्ध्वगामी आणि अधोगामी दिशेने होत असते. ऊर्ध्वगामी हालचालीमध्ये प्रामुख्याने खंड तयार होत असते आणि या हालचालीमध्ये प्रामुख्याने मंद गतीने क्रिया होत असते. मग ही हालचाल होत असताना पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे भूत्रिज्याच्या दिशेने होत असते. या हालचालीत एकतर भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो, तर एकतर भूपृष्ठाचा भाग खाली खेचला जातो. त्यानंतर या हालचालींचे आवाका किंवा या हालचालीचा आवाका मोठा असतो. त्यानंतर क्षितिज समांतर हालचाली सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीपैकी मंद हालचाल आहे. ही क्षितिज समांतर किंवा आडव्या दिशेने कार्य करणाऱ्या या मंद हालचालीचा परिणाम प्रामुख्याने पर्वत निर्माण करण्यावरती होत असतो. या हालचाली मंद स्वरूपाच्या असल्या तरी ऊर्ध्वगामी हालचालीपेक्षा त्यांचा वेग जास्त असतो आणि त्यांचा आवाका किंवा क्षेत्र लहान असतं. त्यानंतर क्षितिज समांतर हालचालीमुळे खडकांच्या स्तरावर दाब किंवा ताण पडतो आणि त्यातून विविध प्रकारच्या भूपृष्ठाला भेगा किंवा घड्या किंवा वळ्या पडलेल्या आढळतात. त्यानंतर खडकाच्या स्तरावर विकेंद्रिकी बल निर्माण जर झाले तर त्यामध्ये विभंग किंवा प्रस्तरभंग ही क्रिया घडत असते. काही वेळेला भूपृष्ठीय भागाला बाकसुद्धा येण्याची शक्यता असते. भूपृष्ठातील भेगामुळे गटपर्वत किंवा काही खचदरी निर्माण झालेले आढळतात. त्याचं जर आपणाला उदाहरण सांगायचं झालं तर भारताच्या मध्य भारतातील नर्मदा तापी नद्यांच्या खचदरीचा प्रदेश. तर अशा प्रकारे या ठिकाणी मी तुम्हाला माझ्या या पद्धतीनं सांगता येईल तेवढं मी चांगल्या रीतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार.